ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण जे भरभरून प्रेम देत आहात, लाईक करत आहात, शेअर करत आहात, खूप लोकांचे आता कमेंट सुद्धा यायला लागलेले आहेत। परंतु आपले जर वैयक्तिक काही प्रश्न असतील तर ते आपण मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता, ग्रुपवरती किंवा ह्या व्हिडिओ मार्फत मी आपल्याला सांगू शकणार नाही, कारण वैयक्तिक काही प्रश्न आहेत ते। तर आपण मला व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता। खाली येणारा जे पट्टी आहे त्यामध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे, दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत ते। त्याचप्रमाणे माझी शाखा गोवा, परवरीला कुडाळ आणि कारवारला बाळणी येते आणि बेळगावला समादेवी गल्ली येते आहे। आपण इथे येऊन आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं घेऊ शकता। आपल्याला उत्तम मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन। जर अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यावरती सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल आणि आपल्याला माहिती घेता येईल। आणि ज्या आपल्या आठवड्याप्रमाणे रेमेडीज असतात त्या सुद्धा आपल्याला लवकरात लवकर करता येईल। कारण काय होतं, ज्या दिवशीची रेमेडीज करायची असते त्याच दिवस तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला त्याच दिवशी ते काही करता येत नाही, त्यामुळे वेळ निघून गेलेली असते। त्यामुळे आपण बेल आयकॉन दाबल्या कारणाने काय होणार आहे तर सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला ज्या दिवशी अपलोड झालाय त्याच दिवशी पाहता येईल आणि आपल्याला रेमेडीज सुद्धा छान प्रकारे, चांगल्या प्रकारे करता येईल। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य, जे 18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2024 चे असणार आहे। मेष राशी 18 ते 24 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य। या सप्ताहामध्ये लहान सहान ज्या गोष्टी आपल्यावर घडत आहेत किंवा होत आहेत त्यावर आपण जास्त विशेष लक्ष न देता, जास्त विचार न करता त्याकडे दुर्लक्ष करण्याचाच प्रयत्न करा। परंतु आपले उद्देश, आपले देह या गोष्टींकडे फोकस करून एकाग्रतेने आपल्याला पाहावे लागेल। समोरील व्यक्ती तितकीच खास असेल किंवा महत्वाची असेल तरच त्या व्यक्तींचे मान राखणे, मान जपणे किंवा त्यांच्या बोलण्यावरती विचार करणे, त्यांच्या बोलण्यानुसार वागणे, त्यांच्या मनानुसार, म्हणण्यानुसार किंवा त्यांच्या मतानुसार, त्यांच्या विचारानुसार वागण्याचा प्रयत्न करा। अन्यथा उगाचच आपल्याला कोणतरी फुकटचे सल्ले देत आहेत तर त्याकडे लक्ष देऊ नका। याच्यातून आपले दुर्लक्ष होऊन मूळ देहापासून आपण लांब जाऊ शकता, उद्दिष्टापासून। त्यासाठी आपल्याला जर महत्वाची व्यक्ती असेल तरच त्या व्यक्तींचे लक्ष द्या किंवा त्यांच्याकडे लक्ष द्या। एकंदरीत सर्व गोष्टींचा विचार करावा। अन्यथा अशा गोष्टी मनाला लावून घेऊन आपण त्याचा त्रास करून घेऊ शकता आणि आपले होत असलेले काम सुद्धा आपण अर्धवट ठेवून त्याच्यात नुकसान होऊ शकते। इतर लोकांच्या गोष्टी मनाला लावून न घेता आपली कामे आपण कशी प्रयत्नपूर्वक विचाराने, चांगल्या विचाराने, सकारात्मक विचाराने कसे पूर्ण करता येईल याकडे लक्ष देणं खूप गरजेचे आहे। सतत नकारात्मक विचार केल्याने त्या नकारात्मक विचारांचा आपल्या मनावरती, बुद्धीवरती, विचारांवरती परिणाम होऊन आपल्याला नकारात्मक गोष्टी तशा घडूही शकतात। त्यामुळे सर्व कार्यामध्ये, घडणाऱ्या गोष्टीमध्ये आपण सकारात्मकच विचार करा। व्यावसायिकांना व्यवसायामध्ये काही मोठे निर्णय या काळामध्ये घ्यावे लागतील। काही गुंतवणुकीसाठी किंवा बाहेरून त्या गुंतवणुकीत भर पडण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी बाहेरून काही कर्ज सुद्धा या काळामध्ये घ्यावे लागू शकते किंवा त्यामुळे त्या कामामध्ये अडचण सुद्धा उत्पन्न होऊ शकतात। अशावेळी आर्थिक गोष्टीचे आधीच आपण आयोजन, नियोजन करून ते काम कसे पूर्ण करता येईल याकडे विचार करा। घाई गडबडीत किंवा विचार न करता केलेल्या कामात, गोष्टीत आपल्याला नुकसान होऊ शकते किंवा निर्णय चुकू शकतात। अशा वागण्यामुळे कदाचित आपल्याला त्रास होऊ शकतो। त्याचबरोबर आपल्या चुकीच्या वागण्यामुळे किंवा कमिटमेंट किंवा वचन न पाळल्यामुळे एखादी आपली जवळील व्यक्ती पुन्हा काही काळासाठी कायमस्वरूपी सुद्धा दुरावू शकते। त्यामुळे दिलेले वचन, कमिटमेंट पाळण्याचा प्रयत्न करा। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 18 आणि 19, शुभ अंक असणारा 1 आणि रंग असणारा पिवळा, याचा आपण लाभ करून घ्या। त्याचबरोबर मित्रांनो, आपण रेमेडी जी करायची आहे या 21 तारखेला
जे गुरुपुष्यामृत योग आहे या काळामध्ये जर जमत असेल तर आपण कुठल्याही गरजू व्यक्तींना किंवा वरिष्ठ गुरुतुल्य व्यक्तींना पिवळं वस्त्र आणि चण्याची डाळ आपण देण्याचा प्रयत्न करा, 1.25 किलो किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे देण्याचा प्रयत्न करा. अथवा जर जमतच असेल तर एखादं अनाथ आश्रम असेल किंवा वृद्धाश्रम असेल त्या ठिकाणी सुद्धा त्या व्यक्तींना पिवळी वस्त्र, पिवळी चादर किंवा चणे दान देण्याचा प्रयत्न करा. नक्की आपल्याला त्याचा लाभ होईल. मित्रांनो, आपल्या राशीनुसार ज्या काही आपल्याला रेमेडी सुचवल्या आहेत त्या आपण कराव्याच असा कुठलाही आग्रह असत नाही. जर आपल्याला अडचणी असतील आणि अडचणी वाटत असतील तरच मात्र आपण त्याचा लाभ घ्या किंवा करा. अन्यथा सुरळीत आपलं जीवन चाललं आहे त्यामध्ये आपली देवी उपासना करा. कारण काय आहे, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्याने अतिथी देवो हे देवच आपल्यासाठी महत्वाचे असतात. त्यांची उपासना करताना किंवा त्यांची सेवा करत असताना आपल्याकडनं काही चुका होणार नाही ना याची मात्र आपण काळजी घेत राहावी. या उपासना कराव्यात असा माझा कुठलाही आग्रह असत नाही. परंतु या उपासना करून आपल्याला जर चांगलं होत असेल, काही वेगळा फरक जाणवत असेल तर नक्की कमेंटमध्ये आपण ते कळवा. त्याचबरोबर आपल्या राशींची इतर काही व्यक्ती असतील, त्यांना काही दुःख असेल, काही त्रास असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे